चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी हमरी तुमरी कलकीतुरा यादवी रणधुंदवी रणधुमाली रणकंदन शेवटची मॅच दोन बल्लाढ्य टीम एकीकडे असेल एस टी आणि त्यांच्या विरोधात बॉलर मंगेश महेश आणि नॉन स्ट्रायकरला निर्दोष एस टी ऋतिक सुरेश पाटील यांचा हा संघ आहे आणि हा यस पुन्हा पहिल्यांदा खरंजी बॅट फिरली होती चेंडूला बॅकवर्ड शॉट बॅकवर्ड केलेला मिळाला एक धाव चांगली चिक्की सिंगल मागच्या मॅच मध्ये अनिकेत भोरी यांनी चांगली बॉलिंग केली त्याच्यासाठी सुभाषजी पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज येस काय पैशांची बरसात आज दिवसभरात ज्यांनी पैसे बरेच उधळले कारण दत्ता भोईर यांचा पहिला नंबर लागतो त्याने बरेचसे पैसे आज लावले होते शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चला बॉलिंग मार्क होत आहे षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर राईट आर्म होते विकेट आणि हा पुलटा चेंडू पुन्हा एकदा चेंडू मिड ऑफला फटक्यामध्ये ताकद नव्हती फटक्यामध्ये धाव नव्हता येस मिळेल खरं म्हणजे 2 धावा व्हायला हव्या होत्या जर तुम्हाला 2 धावा घ्यायच्या असतील तर पहिली धाव तुम्ही जलद गतीने घ्यायला हवी तरच तुमच्या 2 धावा तालमेल नाही कोऑर्डिनेशन नाही समन्वय समागम नाही येस लाईफ लाईन संघ ऑन स्क्रीन आहे त्यांचा जो त्यांची जी पथक आहे चमू कुठे बसलेत ते टॉस बसमध्ये तिकडे आहेत का अच्छा तिकडे कब्जा केला आणि हा यस पहिला कॅच झेल झाला ड्रॉप आता कुठेही गेले तरी काय कदा झेलचो काय भानगड आहे नेमका चंकू चेंडू तुमच्याकडे येतोय कसा चला बॉलिंग मार्क तयार षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर लाईफ लाईन ओहो यस स्विंग अँड मिस वाईड यॉर्कर आउटसाइड द ऑफ स्टंप ग्रेट डिलिव्हरी सुपर बॉलिंग डॉट बॉल अंकुश भोईर यस त्याच्याने बक्षीस लावले रोहित पाटील यांनी सुरेचे षटकार चौकार आणि विकेट हॅट्रिक 1000 कॅश प्राइज आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग आणि मिळते 4 धावा सुंदर फटका दमदार स्ट्रोक अप्रतिम ड्राईव्ह नेत्रदीपक फटका संघाचे धावसंख्या वृद्धिंगत होईल बिनबाद 7 व 7 फनान आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश पहिल्या षटकात फक्त एनिमीन 7 धाव कुठल्या चौकाचा अपवाद सोडला तर बॉलिंग अटॅक अतिशय दमदार केला होता चांगली गोलंदाजी केली होती आणि प्रतिस्पर्धी संघ जास्तीत जास्त धमावाने वंचित राहिला आहे चला टीम मीटिंग नको आहे कारण नंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे पाटील आपला लाईव्ह 11 यस आज सुनील पवारने मात्र कमालीची अतिशय आपलातून समालोचन केलं बरीचशी इम्प्रूव्हमेंट येस 40+ बरं आहे ना 40+ कायमचा धंदा आहे ना हो भले पैसे कमी असं मग कायमचा धंदा आहे ना नोकरी कायमची असली ना जरी पगार कमी असला तरी चालतो नाही का हे तुमचा आज देणार 4000 महिनाभर घरी बसवणार केवढ्याला पडली बरोबर की नाही रेग्युलर करता महिनाभर मग भारतीय 36,000 झाले ना 36,000 यस दुसरं षटक प्रगती पदावर पंकज ननावरे पंकज ननावरे MIDC बाजूला आहे धुराचे लोट चला फिल अप करा प्लीज चल ननावरे तर विकी वाकडे हो हो यस पुन्हा चेंडू हवेमध्ये बिहाइंड द विकेट पण चेंडू गेलाय सॉफ्ट डिस्मिस झाला असता परंतु कॅचेस विनिंग द मॅचेस एक धाव मिळते संघाची धावसंख्या 8 वर बिनबाद 8 फॉर नन अतिशय दमदार स्पर्धा पिंपळघर प्रीमियर लीग 2026 हे दमदार आयोजन
उद्या खरं म्हणजे फुल्ली एंटरटेनमेंट ऑर्केस्ट्रा आहे, सर्व गोष्टी आहे. उद्या घोड्याबरोबर नालाची यात्रा सर्व आहे. वेलकम ज्याने आम्हाला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी हा, आम्ही पुरस्कृत दुसऱ्या केली ठिकाणी आहे आहे. ते प्रणयजी जोशी दादांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. काय रे, कुठे बसले होते काय कुठे? त्यांनाच खास होती म्हणून मॅच खेळवा. 3 धावा, चांगलं रनिंग मध्ये विकेट. धावा झाल्या तब्बल 12, 11 ना रे, 11 रन्स बिनबाद 11. पहिल्या षटकात फक्त धावाल्या 7 धावा. चांगला दमदार गोलंदाजी केली होती. भीमर, अच्छा अच्छा, ओके. भीमर कोण आहे रे तिचा थर्ड अंपायर? कोण आहे थर्ड अंपायर? कोण आहे बाबा? हे तुमचं कोणतरी असेल बघा प्रतिनिधी. येस, थर्ड अंपायर कॉलिंग फॉर दिस रिव्ह्यू. शेप असेल, अंपायर शेप आहे, शेप आहे. वैध गोलंदाजी. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल प्लीज, कारण ते अंपायर प्रोफेशनल. बघा उद्याचा जो शेड्यूल आहे तो आम्ही 2 मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चला, 2 मिनिटांमध्ये तुम्हाला उद्याचा जो शेड्यूल असेल, पहिली मॅच कोणाची, दुसरी मॅच कोणाची, शक्यतो करा ते लवकरच चालू या, कारण मग तुमचे कमीत कमी 5 षटकांचे सामने होतील. साहिल शेलके उद्या बरोबर शार्प टाइम 9चा असेल, 9 AM. हो हो हो, चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. सुपर बॉलिंग, ग्रेट बॉलिंग, डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा रोडावली. धावा झाल्या 10 धावा. 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in यांची ही लाईव्ह टेलिकास्ट विथ 2 कॅमेराज. अतिशय दमदार आयोजन, दमदार स्पर्धा. तीनही दिवस सर्वांना जेवण, काल व्हेज, आज फुल्ली नॉन व्हेज. आणि आमचे म्हणजे कमलेश पाटील यांचं दमदार अतिशय सुग्रात जेवण. एखाद्या महिलेच्या हाताला चव नाही, पण याच्या हाताला चव आहे. आणि हा दमदार 6 6 रन. नाव दे का ना ताव देत का, मिडविकेच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद आसमानी टोला. सुलतानी स्ट्रोक, टांगा पलटी. देतो. संघाची धावसंख्या झाली 17 व 17. पहिला दमदार 6, 16 वर 16, 16. दमदार टायमिंग. त्याचा डाऊट आहे, कोणी सुई बी टोचली का काय बोलला ना. संशय नाही, संशय आहे ना. संशय फार बेकार असतो सुनीलजी. हो हो, येस, पुन्हा एकदा सन्मान. पहिल्यांदा आक्रमण, नंतर बघूया काही चेंडूची वाट लावायची, काही चेंडूची वाट बघायची. ह्या तंत्राचा अवलंब केला. हलक्यात पुश केला, चेंडूला शॉट कव्हरला. मिळेल एक धाव. संघाची धावसंख्या झाली 17 वर फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त इनमिन 7 धावा, 1 विकेट. नंतर आणि अजूनही बॉल मट्टे बाकी आहे. षटक संपलाय, तर दुसऱ्या षटकात धावा आल्या लिहित 11. 7 आणि 11. एका मॅचला सुनील पवार एक असा स्कोरर बसला होता ना, त्याचा हँडलिंग त्याला समजत नव्हतं. असा जर बसवला मेडिकल स्टोअरमध्ये गोळ्या विकायला, सलग डोक्याची गोळी देण्याऐवजी व्हायग्रेची गोळी देऊन टाकायचा. एक डोकं उठवडलं परवडले, पण सामान उठलं तर काय करणार. हा,
संघाची धावसंख्या 17. 1 विकेट. चला बॉलिंग मार्क मध्ये षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. बॉलिंग मार्कर गोलंदाजच्या बोहल्यावर रॅम्बर उंबरट्यावर तिसऱ्या षटकाचा माग करताना रेटा लावताना गोलंदाज द बॉलर इज नईमान केवल. राईट आर्म ओव्हर द विकेट. कवर पॉइंट शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग. डीप मिड विकेट एक लॉंग ऑफ. आणि हा यस पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टायमिंग कनेक्ट होत नाही. चेंडू गेला काहू कॉर्नरला. पुन्हा एकदा खरा फिल्डिंग फंबलिंग झाला आहे. जिथं 2 तिथं 3 धावांमध्ये कन्वर्ट होण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावसंख्या फैलावली. धावांना आकार चालना दुजोरा मिळत आहे. धावसंख्या 18 फॉर द लॉस ऑफ 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 19 कमीत कमी 40 ते 45. कारण कुठलेही टार्गेट कारण शेवटचा डाव खेळताना कधी नक्कीच काहीतरी थोडंसं गोलंदाज मात्र त्रासदायक ठरतील. ओहो आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगला चेंडू. थोडासा फलंदाज बीट झाला होता. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 55. लेगबाईचा इशारा. अवांतर धावसंख्येत बस संघाची धावसंख्या 20 वर. 20 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. पिंपळगाव प्रीमियर लीग 2026 हे दमदार आयोजन. पुढच्या वर्षी स्पर्धा अजूनही नव्या रूपात नव्या ढंगात. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल. आणि हा झेल झाल्या परत अगेन शुड बी ड्रॉप्ड. एक सोपा झेल होता. वस्तू झेल व्हायला हवा होता. कनेक्ट व्हायला होता. मॅन ऑफ द मॅच जे आमचे स्वर्गीय वैकुंठवासी विजय शेळके आणि स्वर्गीय कैलासवासी सुनीता शेळके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुमार साहिल भावेश आणि अमर असे हे शेळके परिवार ज्याने हे मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत केलेत. आणि 1 2 3 आणि उत्कृष्ट बॉलर उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज. हो 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 पुन्हा एकदा आक्रमण. जबरदस्त चेंडू फटका. अतिशय एफिशियंट स्ट्रोक्स लॉंगॉनच्या डोक्यावरून. $27 रन्स. पहिल्या षटकाचा अपवा सोडला. नंतर थोडा गिअर बदलला. पुन्हा हुक केलाय. चेंडू गेला लॉंग लेग आणि डिफाईन लेग यांच्यामधून. आणि हा आणखीन एक सलग दुसरा षटकार. धावा झाल्या 33. कमाल धावसंख्या. अधिकतम धावांचा डोलारा. धावांची मसनवट. धावांची गंगा दिली. धावांची गटार गंगा. व्हॉट यू वॉन्ट अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसऱ्या थर्ड अंपायर कॉलिंग फॉर दिस डाऊटफुल डिसिजन. येस त्याला म्हणते मगाशी पण असेच मारले होते ना. मगाशी कोणी मारले होते. येस लाईनच्या म्हणजे याला सवय आहे. बाहेर जाऊनची खेळायला सवय आहे. अरे बाबा काय असं करतोय. मगाशी तुझी एक चकडी फुकट गेली. तो खेळतोय चांगला. हे चेकडं उंबरट्याच्या आतमध्ये आहे. आणि हा यस पुन्हा एकदा हुक करायचा आहे. पुन्हा एकदा निघून गेलाय. धावा मिळतील. पुन्हा एकदा 4 धावा. यस 2 चौकार षटकार आणि नंतर एक उत्तुंग चौकार. संघाचा टोटल करायला म्हटते 37. अजूनही बॉल बाकी आहे तब्बल. आणि षटक संपलाय. राहिलं शेवटचा अंतिम आखेचा निर्वारीचा फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. शेवटचा षटकाचा माग करता गोलंदाज. बॉलिंग मार्क वर तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्बर उंबरट्यावर बॉलिंग ट्रॅकवर. तर चौथ्या षटकाचा माग करताना गोलंदाज. द न्यू कॅन्डिडेट्स अंकुश. धावा झाल्या 37 म्हणजे बरोबर 12.33 असं आस्किंग रन रेट इक्वेशन समीकरण. जर 45 क्रॉस गेली तर नक्कीच पुन्हा एकदा बॅटिंग करताना नक्की त्रासदायक होईल. कारण थोडीशी वातावरणामध्ये नमी असल्यामुळे कदाचित गोलंदाज हवी होऊ शकतात. शेवटी क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. चला शेवटचा गोलंदाज
यसची आणि लाईफ लाईन 11 दोन बलाढ्य टीम त्यांच्या दरम्यान दोन टोक्यामध्ये घमासान यादवी कलगीतुरा रणधुंदवी रणधुमाली रणकंदन अटीतटीचा सामना दोन बलाढ्य अव्वल एकाच कॅलिबरचे दोन प्रतिस्पर्धी आमने सामने. पहिला चेंडू तयार 14 षटक लॉट का चांगला फटका दमदार स्ट्रोक अप्रतिम कव्हर आहे 4 धावांसाठी. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू भेदून गेलाय. टायमिंग शुड बी एक्सलंट. गॅपचा पुरेपूर फायदा उचलला नेत्रदीपक. समय सूचक समयबद्ध फटका. संघाची धावसंख्या 41 धावांचा आगडोम 41. 50 जर क्रॉस झाल्या तर नक्कीच धावा चेस करताना नंतर मात्र आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल. पहिला चेंडू चौकाराचा नंतर मात्र राईट आर्म होते विकेट तयार. हो यस पुन्हा एकदा ऑन द राईट स्टेप आउट झालेत. मिळेल एक धाव. संघाची धावसंख्या 42 रन्स. सुस्थितीमध्ये संघ आहे, अतिशय स्ट्रॉंग स्थिती. असं वाटलं होतं कदाचित पहिल्या षटकात 7 धावा नंतर मध्ये 20-25 धाव गुंडाल देऊ काय, नंतर मात्र गेअर बदलला आणि षटकार चौकारांची आत्तषबाजी करत आणि हा पुन्हा ऑनसाईडला. तर मिळतील 2 धावा मिड विकेटला. संघाचा टोटल स्कोर झाले 44 रन्स. अजूनही बॉल बाकी आहेत तब्बल 3. PPL या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो. PPL अतिशय दमदार आयोजन, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा. अख्खा PPL म्हणजे पिंपळघर प्रीमियर लीग 2026 हे बहारदार दमदार आयोजन. या स्पर्धेचा टाटान बघितला. भव्य दिव्य व्यासपीठ, पाहुण्यांचा यथोचित सन्मान स्वागत. बऱ्याच जे दानशूर व्यक्तिमत्व ज्या ज्या घटकांनी या स्पर्धेला जबरदस्त योगदान दिली त्यांचं या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. कारण कुठलीही गोष्ट सर्व सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. नाही तर काही दोघी शायनिंग मारला येतात. खिशात नाही आणा ना मला बाजीराव म्हणा. पैसा असून फायदा न काढायची दानत पाहिजे. आणि मिळते 4 धावा. एक आला गोयका ठिकाणी गोल्डन मॅन आला सुनील पवार. दुसऱ्या दिवशी सगळे दागिने गाण ठेवले सोनाराकडं. हा कसला गोल्डन मॅन? दागिने वाढवू नका पण हाय ते विकू नका ना. सगळ्या गँग आहेत. गोल्डन गँग, चड्डी बनियन गँग, कोयता गँग. हे महाराष्ट्रामध्ये गँगची काही कमी नाही. भूमाफिया, तेल माफिया, वालू माफिया. येस ग्रामपंचायत माफिया. हो 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 पुन्हा एकदा आक्रमण. जबरदस्त टायमिंग, यथेच्छ मनसोक्त मनोमरात फटकेबाजी, जबरदस्त बॅटिंग, तोडफोड फलंदाजी, मॅच फिनिशर, धावांचं मशीन यंत्र रसायन, धावांचं मिसाईल, धावांचा आगडोम. 50 धावसंख्या. धावा झाल्या तब्बल 54. या धावा मात्र 60च्या जर गेले म्हणजे आजच्या दिवसातले म्हटले विक्रमी धावसंख्या म्हटले हीच होईल. अजूनही बॉल बाकी आहेत म्हटले शेवटचा बॉल ना, लास्ट डिलिव्हरी, 1 बॉल टू गो, अंतिम शेवटचा डोस. खरं म्हणजे त्याने बॅटिंग केली ते खरं म्हणजे ते चांगला निर्णय घेतला होता. आणि हा येस म्हणजे आक्रमण करण्याचा प्रयत्न पण यावेळी टायमिंग थोडंसं कनेक्ट होत आलं नाही. आणि मेले म्हटले सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. धावा झाल्या तब्बल 60 आणि जिंकण्यासाठी पाहिजे किती 58 का 59 तर टार्गेट म्हणजे जवळ 15 चौक 60 आसपास. धावा कशा चेस होईल याचं धावतं विवरण. आणि शेवटच्या डावासाठी ऑल कॉल टू मिस्टर सुनील पवार. प्लीज कमन माइक्रोफोन. दोस्तों मिलते हैं अगले साल 2027. चला या सुनील भाई कम ऑन.
अनेक अनेक धन्यवाद. आता मात्र आपण ओटी भरण्याचा कार्यक्रम करणार आहोत दशरथ पाटील सरांचं. त्यांची आपण निश्चित त्यांच्या भाषेत एक शब्द म्हणून उल्लेख करतोय आणि दादाला कधी राग येत नाही आहे. बस आपण व्यासपीठावर, कारण की यस आपण या काय कमालीच बॅटिंग पाहिली आपण. चला आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. हा बोला. यस पाणी घेऊन द्या. कोणा पाणी घेऊन जायचं आहे आतमध्ये. टार्गेट खूप मोठं आहे. पाहतोय आपण 59 धाव 54. काय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन केलं. खास राहुल नावाचा वादळ खेळपट्टीवर आलाय आणि षटकार चौकारचा व्यापारी बनला या डावामध्ये. 34 धावाची एक विध्वंसक मोठी खेळी साकारली. चला बॅटर पाठवायचे अंकुश दादा, कारण की तुम्हालाच वेळ होईल आणि अंकुशकडे क्षमता आहे ती इथं मात्र सिद्ध करावी लागेल. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण जो बघतोय, एस जी एंटरप्राइजेस विपक्ष पाहतोय आपण. जेएस एंटरप्राइजेस. चला क्षेत्रक्षण लावून घ्यायचं विनंतीशील आपण. आणि घ्या, पण त्यापूर्वी मात्र क्षेत्रक्षण लावून घ्या. मनमोहक हा संध्याकाळचा शेवटच्या सत्राचं वातावरण. व्यासपीठावर सर्वांचे मान्यवर सामन्याचा आनंद घेताना आज आपण आवाज ऐकला आणि उद्या सकाळी ठीक 9 वाजता जॉईन होतील कॉम्प्युटर ऑफ भिवंडी या धुमाळ सरांचा आपण आवाज उद्यासुद्धा ऐकणार आहोत. आणि सर्व क्रेडिट ऋतिक पाटीलकडे जाईल, की प्रत्येक दिवशी एक एक समालोचक आणि खास आमचे सिव्हिल इंजिनियर म्हणून ज्याची ओळख आहे आणि जिल्हा परिषद म्हणजे बांधकाम विभागामध्ये एक मोठ्या पदावर निश्चित कमी वयामध्ये खूप मोठी भरारी जे घेणारे विकी पाकडे दादांना आपण सुद्धा पाहतो या आयोजनामध्ये. सिंहाचा वाटा आहे. पंक आलाय. वेळेचा बाण ठेवायचे. चला लगेच आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचं, कारण की वेळ कमी आहे. 5 वाजून तब्बल पाहतो की 40 मिनिटं झालेले आहेत आणि 20 मिनिटामध्ये हे 4 षटक करणं कम्प्लीट आहे. पाहतोय आपण टाईम आऊट लावल्या गेलेला आहे आणि त्या हिशोबाने आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. चला पहिले षटक टाकण्यासाठी नेहमीप्रमाणे पाहतोय 40+ खेळाडू असेल तो म्हणजे महेश येतोय. लांब लांब पल्ल्याची षटकार खेळतोय 40+ पण या PPL मध्ये पर्वत तिसरमध्ये प्रदर्शन तेवढं छान नाही पाहिलं बॅटिंग आणि बॉलिंग. आणि समोर सुद्धा एक 40+ धडाकेबाज अंकुश नावाचा वादळ आहे. वैद अंकुश पाहतोय आपण एकीकडे बाप तर दुसरीकडे. चला टायमिंगची वॉर्निंग दिलेली आहे पंच, आपण सुद्धा त्याला महेशदा. चला आपण वेळ निश्चित 5:38 पहिला बॉल आहे आणि त्या हिशोबाने आपण बॉलिंग करायची आहे. यस अगदी बरोबर. मी हेच उल्लेख केला की खेळ स्प्रिटनी खेळायचे. आपण कुठल्या प्रकारे विकेट पडल्यावर एकत्र जमू नका. आपण बॅटरने सुद्धा सज्ज राहायचं आहे. पहिल्याच बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न होता. खाली क्षेत्र निवडून काढलंय गली आणि पॉईंट मधून. खराब क्षेत्रक्षण. चेंडू आता मात्र निघतोय का बाउंड्री लाईनकडे आणि पहिल्या बॉलवरती मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगला थ्रो येत नाहीये. 3 धावा या बॉलवरती अंकुश कंप्लीट करतोय. चांगली सुरुवात पाहतोय आपण अंकुशच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण दशरथ पाटील सरांचं कोणी राग करू नये, कारण की त्यांचे शब्द तेज आहेत. पाहतोय आपण कॉमेंट्री करण्याची पद्धत ती वेगळी आहे. चला महेश दादा खास आयोजक आम्हाला माहिती देतात की तुमच्यासाठी खास वॉर्डिंग आहे. प्रत्येक बॉलला आपण क्षेत्रक्षण निश्चित. हा बॉल चांगला होता. खोल टप्प्याचा बॉल होता, त्यावर मात्र बीट झालाय बॅटर निश्चित. जो बॅटिंग करतोय आपण पंकजचा हा PPL म्हणजे तो निश्चित विसरणार नाहीये. की पर्वतीचं कसं राहिलंय ते कोणाला विचारायचं, पंकजला विचारायचं आहे. क्षेत्रक्षण असो, बॅटिंग असो की मात्र बॉलिंग. यावेळेस पाहता सॉफ्ट डिस्मिसल. विकेट किपरला चुकी करतोय. जीवनदान मिळाले. पंकजला संधी दिली, बढती दिली ओपनिंगची, पण त्या संधीचं सोनं अजून करता आलं नाही. 2 महत्त्वपूर्ण चेंडू तो निर्धाव घेतोय, म्हणजे दबाव वाढलाय. पहिले ते एक मोठं आव्हान आहे. प्रति बॉल मागे तुम्हाला 2.50ची सरासरीने धावा करायची आहे. त्यामधून तुम्ही जर 2 बॉल निर्धाव घेतात ते 10 धावा, 5 धावा तुमच्या अंगावर येऊन पडले आहे. परत एकदा बिंदू बिंदू गेंद सुनील गावस्करच्या भाषेमध्ये. आता मात्र संघर्ष करताना
आणि त्याने कबूल केलं की माझा बॅट प्यायचा आहे, पण त्यातून सावरताना 1-2 नाही तर तिसरा सामना पाहतोय आणि परिस्थितीच खंबीर आहे, त्याच्या पाठीशीपणे उभी आहे. आणि मी काल उल्लेख केला होता की या खेळाडू जर पुढच्या वर्षी जर ऑप्शनमध्ये भाग घेतला, पण यावेळेस तगडा प्रहार केलाय, हम भी कम नाही आहे. पुलचा फटका आला या बॉलवरती, चौकार. पहिले षटक समाप्त झाले. धावसंख्या जर पहिले आपण धावपल करूया ते 11. अजून इथून मात्र खूप संघर्ष करावा लागेल. येणारे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून सामना जिंकण्यासाठी जर विचार केला अजून तब्बल मला वाटते की जवळपास धावा बनवायला लागेल. चला, आम्ही वारंवार टीम मिटिंग घेऊ नका, विनंती अशी जयेश इस्टेट टीमला की आपण वेळ जास्त घेऊ नका. चला, एकत्र जमू नका, टीम मिटिंग जास्त घेऊ नका. 11 बॉल 48 समीकरण आहे. 18 बॉल 48 समीकरण खूप कठीण आहे. युवराज सारखी बॅटिंग तुम्हाला करावी लागेल आणि ताकद आहे अंकुश या बॅटरकडे. चला, यस, बाप और बेटी की लढाई आहे. देखना की कोण जिंकता है, बाप तो बाप ही रहेगा असं म्हण आहे. पण उलट पाहायला मिळेल काय? वेद एक युवा बॉलर तयार केलंय अंकुश दादा यांनी. बाप और बेटा. पहिल्याच बॉलवर मात्र हा फटका चांगला आहे, पण प्लेसमेंट ठीक नाही. चांगला चेंडूची हाताळणी होती वेद यांच्याकडून. फक्त एका सिंगल या बॉलवरती धावसंख्या 12. असं वाटलं की खेचून फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण कधी कधी बापाला क्यू येते आणि त्याचा परिणाम पाहिला. आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. वेदचा चांगला बॉल, पण क्रिकेटमध्ये बाप बेटी की कोई जगह नाही होती आहे. हा फटका फाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धावेने तुम्ही विजयाकडे वाटचाल करू शकणार नाहीये. एक धाव पूर्ण. आता मात्र तिसरी पण धाव इथं मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल, कारण की आयकॉन खेळू तर मात्र संधी देईल काय? आणि फक्त 2 धावा. पहिल्या 2 बॉलवरती 3 धावा. एकूण धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर पाहतोय आपण 14 धावा. दिल्ली काफी दूर आहे. अजून जर पाहिलं आपण एस जी स्पोर्ट या टीमसाठी मोठे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. हाय व्होल्टेज सामना जर तुम्हाला पाहायचं असेल, जिंकायचा असेल, तर तुम्हाला हाय क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं आहे. बघा, जर अंकुश भोईर यांनी लागोपाठ 3 षटकार मारले तर सुरेश रोनित पाटील यांच्याकडनं 1000 रुपये दिले जातील. जर वेदनं लागोपाठ 3 विकेट घेतले तरी सुद्धा रोनित पाटील सुरेश यांच्याकडनं 1000 रुपये दिले जातील. असं वाटतं की अंकुश दादाचा सुरे गावामध्ये अटूट नाता आहे. हा बॉल सोडून दिले, पंच आमच्याकडे वळतील. पंकजला माहिती आहे की लाईन खूप चुकीची होती, वाईटचा इशारा होते. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 15. या बॉलवरती परत फुलटॉस होता आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का क्रमांक पहिलं विकेटचं पतन पाहायला मिळालं. पंकज मात्र शेवटी निराशस्थितीमध्ये परतीचा प्रवास करताना लगेच बॅटर आपण यायचं आहे. चला, वेग वाढवायचा आपल्या पायाचा. वेदने पूर्णपणे अंकुश लावलाय बॅटिंग साईडवर आणि बॅटर कोण आहे पाहतोय अंकुश. बाप और बेटे की लढाई में किसकी जीत होती है. स्ट्राईकला आता मात्र अंकुश असेल, बॉलर वेद असेल. क्रमांक 3 वर नवीन बॅटर आलाय तो केवळ म्हणजे या टीमचा मला वाटतं की आयकॉन खेळाडू आहे आणि कशा प्रकारे इथं मात्र बॅटिंग करेल सज्ज होतोय. यस, बाप और बेटे की लढाई आहे पाहतोय पण आमचे निखिलेश बजागे सरांनी सुद्धा सांगितलंय. पुढचा बॉल, हा बॉल चांगला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतः मात्र एक धावेने इथून निश्चित पराभव अटल दिसायला लागलाय. एस जी स्पोर्ट या टीमची कमकुवत बॅटिंगचं प्रदर्शन या सामन्यात आपण पाहतोय. आणि ऋतिक मला वाटतं की थोडेसे निराश असेल आजच्या या सामन्यामध्ये, कारण की सुपर 6चा सामना आहे. खऱ्या अर्थानं हा जर सामना उद्या खेळला असता तर क्वचित काही चित्र बदलले असते, पण जरतरला महत्त्व नाही आहे. आम्ही खेळणार
परिणाम पाहतो की थोडासा बॅकफुटला केवळ एक मोठी जबाबदारी त्यामधून सुद्धा येत नाहीये. लोअर फुल टॉस कमालीचा बॉलिंग अटॅक कमी पहिले उल्लेख केला होता दशरथ पाटील सर की अशा स्थितीमध्ये तुम्हाला षटकार मांडणं कठीण जातोय. संध्याकाळचं वातावरण आहे, हवेचा वेग खूप कमी आहे आणि त्यामध्ये शीतलता थंडपणा जास्त असते. सहज चेंडूला बाहेर फेकू शकत नाहीये. त्यासाठी परफेक्ट टायमिंग शक्ती अफाट लागते आणि अचूक टप्प्यावरचा बॉलर त्या संधीचं सोनं करतात. धावसंख्या 18. अजून खूप मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. हा फटका मात्र पुल आणि इथं चेंडू सरळ हातात. मोठा विकेट प्राप्त केलाय वेद या बॉलरने. पूर्णपणे सामन्याची हवा मात्र या बॉलवरती नेंगते कारण की मेन ट्रम्प कार्ड ऑफ बॅटर केवल ला परतीचा प्रवास करावा लागेल. डीजे होईल आणि अशक्य वाटणारा विजय इथं मात्र मिळेल. येणारे इथून मात्र समीकरण कठीण बनले. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 41 सोपं नाहीये. 20.50 ची सरासरी राखून सामना जिंकणं, पण भारतीय टीमनं तो क्रमात केले. T20 मध्ये 200च्या पलीकडचं तो आव्हान आहे 92 चेंडूमध्ये खतम केलं आणि पाकिस्तानचा जो रेकॉर्ड होता ती भारताने मोडीत काढलाय. किंग ऑफ T20 मध्ये सध्याच्या घडीला भारतीय संघ कोण नाहीये. अभिषेक आहे, ईशान किशन आहे आणि खास मधल्या फळीतला शिवम दुबे इज अ ग्रेट अनेक रेकॉर्ड असे. जेव्हा जेव्हा शुभम दुबे खेळते तेव्हापर्यंत भारत T20 सामना हरला नाही आहे, पण इथं मात्र त्यासारखे बॅटिंग करणं गरजेचं आहे. दांडी 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 गुल काय वेग होता चेंडू मध्ये. तू चल मैं आया पटावर हजी लावण्याचं काम करताना बॅटर पंचांनी काय घडलंय. एका क्षणी वाटलं की हा झेल आहे, पण एक पंच तीक्ष्ण नजर होती आणि हा मात्र इथं नो बॉल प्लस आल्या या बॉलवरती 2 धावा आणि एकूण 3 धावा या बॉलवरती. चला एकत्र जमू नका परत. विकेट किपर चला आपण हे बघा. पंचाचा निर्णय अंतिम राहील. चला वेळ चला 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 क्षेत्ररक्षण करणारा संघ पंचाचा निर्णय अंतिम आहे. निश्चित आपण पंचावर कुठल्या प्रकारे दबाव टाकू नका. अरे बाबा चला आता. ए दादा चल दादा चला. आपण जयस इस्टेट टीमचे सर्व खेळाडू 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला सामना सुरू करायचा आहे. दादा अंपायरचा डिसिजन अंतिम असेल. स्क्वेअर ऑफ द विकेट मला वाटते की 3 क्षेत्ररक्षक होते त्यामुळे. अरे चला दादा तुमची भूमिका पण स्ट्रॉंग आहे. कशाला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
महेश दादा चला आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. चला खेळाडूंनी जागेवरती जायचं आहे. खेळाडूंनी जागेवरती जायचं आहे. गावची प्रीमियर लीग आहे. फक्त पिंपळगर नाही तर बाकीचे गाव लोक देखील बघतात. कारण की या स्कोर लेग कडे खूप गॅप होती, तिथं तो क्षेत्ररक्षक होता. चला वामन दादा फिल्डिंग लगेच लावून घ्या. बॅट्समन आला पण अमोल दादा या चला लगेच. येस फिल्डिंग लावून घ्या. बघा फिल्डर नाही आहेत. शेखर दादा चला चला फिल्डिंगला चला. नंतर बघू. चला आपण आपलेच आहेत सर्वजण. चला दरम्यान पाहतोय आपण जेलबाद झालाय. आणि आता मात्र निश्चित नवीन बॅटर खेळपट्टीवर आलाय, तो म्हणजे पाहतोय आपण अमित आलाय. अमितला मात्र चांगलं. चला विकेट किपर दादा चला चला. विनंती असेल आपल्याला की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. एका स्ट्रॉंग स्थितीमध्ये पाहतोय आपण क्षेत्ररक्षण करत संघ पाहतोय. 10 बॉल 41 आणि हा बॉल सुद्धा अतिशय वेगात होता. काय कमालीचा वेग बॉलरकडे पाहतोय आपण अमोल. 9:41. इथून मात्र 10 चौकार जरी आले तरी सामना जिंकू शकणार नाहीये. षटकारामध्ये डील करावी लागेल. आणि ज्या प्रकारे प्रदर्शन पाहिलं होतं आपण या टीमचं एसजी स्पोर्टचं, आणि या सामन्यात कुठेतरी बॉलिंग अटॅक थोडासा बॅकफुटला गेला आणि एक मोठी धावसंख्या उभी केली प्रतिस्पर्धी टीमने. चांगला बॉल परत. आता माझा चिंटू आणि बॅटला लागू देत नाहीये. वेगवान आणि अमोल एक एवन क्वालिटीचा प्लेयर आहे पिंपळगड टीममधून. सातत्याने मी उल्लेख करतोय की ज्या प्रकारे अमोलला 4 ते 5 वर्षापासून आपण पाहतोय एका गावासाठी आपल्या खेळताना खूप चांगलं प्रदर्शन त्याच्याकडून पाहायला मिळतोय. यावेळेस पात्रा फटका हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक सुरक्षित आता जोडी जाऊन. चला एकत्र जमू नका हे दादा एकत्र जमू नका. चला थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. आणि 7 मध्ये 41 धावांची गरज. आता तुमची परिस्थिती स्ट्रॉंग असेल तर कशाला तुम्ही नखरे का जर बाबा. काय गरज आहे सांगा मला. जी चला 7 मध्ये शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी. हो येस मुलायद आउटसाइड द ऑफ स्टंप. आणि मेडन ओव्हर मध्ये या टुर्नामेंट्स मधील पहिली मेडन ओव्हर आणि मोठे हॅट्रिक और हॅट्रिक. आणि राहिलं शेवटचं षटक. आता तरी 6 षटकार मारले
तरी तुमचा संघ हा पराभूत होईल. आणि हा यसपने गेले एक विकेट. अतिशय खराब स्थिती, कुर्म गती, संत गती, मंद गती. आणि या सामन्यामध्ये सगळे दीड दिवसाचे गणपती आहेत. एक टिकायला तयार नाही. चला 5 मध्ये 41. चला स्पीडअप करा प्लीज. पाच बॉल आणि 41 धावांची गरज. 8-45 न भूतो न भविष्य इतिहास. दमदार विजय यजी विजयाचे डोहाळे, विजयाची चाऊल. आणि हा यस टाकला लाईन कोणत्या पुन्हा एकदा. आणि मिळतील 2 धावा. 4 मध्ये करायचे तब्बल 39 धावांची गरज. 4 बॉल्स टू गो. अतिशय फ्लॉप सामना. प्रतिस्पर्धी निघाला व्हाईट वॉश, ज्याला मराठी म्हणतात धोबी पछाड. ऐतिहासिक फार मोठा विजय. प्रतिस्पर्धी संघाचा अक्षरशः चुराडा. तर आमचे बजागे साहेब या प्लीज. बजागे साहेब, सुनील बजागे, आम्हाला विनंती करू स्टेजवर समोर या प्लीज. आणि ज्यांनी बॉल दिलेले आहेत या स्पर्धेसाठी, बाहेरचे बॉल. अच्छा अच्छा, म्हणजे बाहेरचे बॉल सगळे त्यांच्याकडे आहे का पुरवठा? अच्छा अच्छा, जेवढे कुठं बॉल असते बाहेरचे, हा आउटसाईड बाहेरचे जे भाडोत्रे आहेत ना त्यांचे बॉल, इकडचे नाही. म्हणजे सीमारेषे लगत जे झेल घेतील. त्याला कुठून कुठून मारताय, सर्कलच्या बाहेर बॉल नाही. दुसऱ्यांदा जरी उतरवला तरी शक्य होणार नाही. चला किती बॉल आहे इथून? आहे लास्ट बॉल आहे या बाबा. जाऊ द्या, उत्तर पूजा करू दे त्यांना. या दमदार विजय यस जी. चला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुनील बजागे, तुम्ही बॉल कलेक्ट करा. चला मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मॅन ऑफ द मॅच राहुल पाटील. 41 धावांची मॅरेथॉन इनिंग वादली फलंदाजी केली आणि सामन्याचा ठरला हिरो, ज्यांच्या बळावर हा जबरदस्त दमदार विजय प्रस्थापित केला. यस जी मिस्टर ऋतिक सुरेश पाटील यांचा हा संघ म्हणजे क्वालिफाय झाला.